मध्ये बोहर्स मॉडेल काय होतं आणि या बोहर्स मॉडेलनुसार एनर्जीच्या रेडियसच्या व्हॅल्यू हायड्रोजन ॲटमसाठी काय येऊ शकतात हे आपण बघितलेले आहे। त्याचबरोबर आपण वेगवेगळे फॉर्म्युले बघितले जेणेकरून आपण जास्त ॲटॉमिक नंबर असेल तर झेडची व्हॅल्यू पुट करून त्या ठिकाणी आपण रेडियसच्या व्हॅल्यू त्या ॲटमसाठीच्या रेडियसच्या व्हॅल्यू किंवा तो जे इलेक्ट्रॉन आहे त्या ॲटम मध्ये कोणत्या ऑर्बिटमध्ये फिरेल त्या ऑर्बिटसाठी रेडियस काय असू शकते किंवा जास्त इलेक्ट्रॉन्स असतील तर ते कोणत्या ऑर्बिट पर्यंत असतील मग ते इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू काय असू शकते हे आपण बघितलेलं आहे। त्याचबरोबर आपण एनर्जीच्या व्हॅल्यूज काय येतात हे पण आपण बघितलं होतं। आता एवढं सगळं जर आहे तर मग बोहरचं मॉडेलमध्ये आपल्याला मॉडिफिकेशन करण्याची गरज का पडली किंवा बोहरचं मॉडेल जे होतं त्याचे प्लस पॉईंट काय होते आणि मायनस पॉईंट काय होते हे आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं आहे। तर टॉपिक आहे स्ट्रेंथ अँड ड्रॉबॅक्स ऑफ द बोहर्स मॉडेल। सगळ्यात सुरुवातीला आपण त्याचे जे प्लस पॉईंट आहे बोहर मॉडेल्सचे ते बघणार आहोत, त्यामध्ये त्याचे स्ट्रेंथ पॉईंट आपण बघणार आहोत। तर सगळ्यात सुरुवातीचा स्ट्रेंथ पॉईंट हा होता की आपण बघितलं की आपल्याला रेडियसच्या व्हॅल्यूज त्या ऑर्बिटसाठीच्या रेडियसच्या व्हॅल्यू बोहरच्या मॉडेलमधून मिळालेल्या आहेत। म्हणजे समजा हायड्रोजन असेल तर हायड्रोजनसाठी ॲटॉमिक नंबर किती असतो 1, म्हणजे त्याचा इलेक्ट्रॉन जर फर्स्ट ऑर्बिटमध्ये असेल तर त्या फर्स्ट ऑर्बिटसाठी रेडियसची व्हॅल्यू कितीच्या दरम्यान ऍव्हरेज व्हॅल्यू कोणती येऊ शकते हे आपण ह्या हायड्रोजन ॲटमच्या जी रेडियसची व्हॅल्यू आहे त्या RN वरून आपण फाइंड आउट करू शकतो। म्हणजे जसं न्यूक्लियसची व्हॅल्यू आपण बघितलं की रुदरफोर्डच्या मॉडेलमध्ये रुदरफोर्डने जो एक्सपेरिमेंट केला त्यावर आपण न्यूक्लियसचं जी रेडियस आहे किंवा न्यूक्लियस जो शेप आहे तर त्याची रेडियस कितीपर्यंत असू शकते तर ती फर्मी मीटर मध्ये असते, म्हणजे 10⁻⁻15 मध्ये। त्याच प्रकारे जर आपण ह्या रेडियसच्या व्हॅल्यू बघितल्या तर एलिमेंटसाठी त्या 10⁻⁻10 मीटर म्हणजेच अँगस्ट्रॉम मध्ये असतात। म्हणजे सगळ्यात पहिला स्ट्रेंथ पॉईंट काय असेल बोहर मॉडेलचा तर ही एक्सप्लेन्स बोहर्स मॉडेल explains the size of hydrogen atom rather than तुम्ही हे म्हणू शकता की यावरून एक साईजचा जे हायड्रोजन ॲटम किंवा इतरही ॲटम असतील त्यांच्या साईजचा काय आलेला आहे अंदाज आलेला आहे। ठीक आहे, हा झाला त्याचा फर्स्ट स्ट्रेंथ पॉईंट की काय त्याच्यावरून आपल्याला ऑर्बिटल रेडियस मिळाल्यात आणि ऑर्बिटल रेडियस वरून आपण सांगू शकतो की त्याची ॲटॉमिक रेडियस किती कोणती असू शकते, त्याची साईज किती असू शकते। म्हणजेच ही एक्सप्लेन्स द साईज ऑफ हायड्रोजन ॲटम, याने हायड्रोजन ॲटमची जी साईज आहे त्या मॉडेलच्या सहाय्याने आपण एक्सप्लेन केलेली आहे। नंतर सेकंड याचा प्लस पॉईंट काय आहे तर सेकंड प्लस पॉईंट मध्ये आपण बघितलं की हायड्रोजनसाठीच्या ज्या सिरीजच्या व्हॅल्यू होत्या म्हणजे लायमन सिरीज असेल बाल्मर सिरीज असेल ह्या कशावरून आपण मिळालेल्या आहेत आपल्याला बोहर्सच्या मॉडेलमुळेच मिळालेल्या आहेत। त्यावरून आपण एनर्जीच्या व्हॅल्यूज काढल्या त्याला आपण n² ने डिवाइड केलं म्हणजेच या ठिकाणी आपण लिहू शकतो की दिस मॉडेल गिव्स दी व्हॅल्यूज ऑफ एनर्जी और एनर्जी व्हॅल्यूज फॉर हायड्रोजन स्पेक्ट्रासाठीच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपल्याला मिळालेल्या आहेत। नंतर याचा थर्ड जो प्लस पॉईंट आहे तो कोणता होता तर आपण बघितलं की हायड्रोजन मध्ये जो फर्स्ट ऑर्बिट असेल, समजा हायड्रोजनचा आपण एक्झाम्पल घेतलं तर इथे न्यूक्लियस आणि हायड्रोजन असेल तर ह्या हायड्रोजनचा जो एक इलेक्ट्रॉन असेल तो जर फर्स्ट ऑर्बिट मध्ये असेल तर फर्स्ट ऑर्बिट मध्ये म्हणजे ग्राउंड स्टेट मध्ये असणाऱ्या हायड्रोजनला जर आपल्याला त्याच्यामधला इलेक्ट्रॉन नॉकआउट करायचा असेल म्हणजे ज्यावेळी आपल्याला आपण काय म्हणतो की इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी त्या ऑर्बिटमधून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी इलेक्ट्रॉनला जी एनर्जी व्हॅल्यू प्रोव्हाइड करावी लागते त्या व्हॅल्यूला आयनायझेशन एनर्जी असं म्हटलं जातं किंवा आयनायझेशन पोटेन्शियल असं म्हटलं जातं। म्हणजे काय तर व्हॅलन्स जो इलेक्ट्रॉन असेल ऑर्बिट मधला तो इलेक्ट्रॉन आपल्याला त्या ठिकाणी काढून टाकायचा आहे, तो दुसऱ्या इलेक्ट्रॉनला शेअर करायचा असेल किंवा तो इलेक्ट्रॉन फ्री करायचा आहे तर आपल्याला जी एनर्जी त्याला प्रोव्हाइड करावी लागेल त्याला आपण म्हणतो आयनायझेशन एनर्जी किंवा आयनायझेशन पोटेन्शियल। तर मग हायड्रोजनसाठी आयनायझेशन एनर्जीची व्हॅल्यू किती आहे तर ती आहे -13.6 आणि आपण हायड्रोजन स्पेक्ट्रा ज्यावेळी स्टडी केला त्यावेळी आपण बघितलं की हायड्रोजनसाठीच्या फर्स्ट ऑर्बिट मधील जी इलेक्ट्रॉन असतील त्या इलेक्ट्रॉनची जी एनर्जी व्हॅल्यू आहे ती -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी आहे। म्हणजेच याचा अर्थ याची आयनायझेशन पोटेन्शियलची जी व्हॅल्यू दिलेली आहे ती व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकलो कुणाच्या सहाय्याने तर बोहरच्या मॉडेलच्या सहाय्याने म्हणजे बोहरच्या मॉडेलच्या मदतीने। म्हणजे इथे काय वी कॅन फाइंड आउट दी आयोनायझेशन पोटेन्शियल और यालाच आपण म्हणू शकतो आयोनायझेशन पोटेन्शियल एनर्जी फॉर हायड्रोजन ॲटम साठी आयोनायझेशन पोटेन्शियलची व्हॅल्यू जी
एनर्जीची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकलो. त्यानंतर फोर्थ जो स्ट्रेंथ पॉइंट आहे तो काय आहे, तर आपण बघितलं की बोहर्स मॉडेलने काय सांगितलं की सेकंड ऑर्बिट मधून फर्स्ट ऑर्बिट मध्ये एनर्जी, इलेक्ट्रॉन ज्यावेळेस जम्प करतो त्यावेळेस काही एनर्जी रेडिएट होते. सेकंड मधून फर्स्ट मध्ये करतो, थर्ड मधून फर्स्ट मध्ये करतो, फोर्थ मधून फर्स्ट मध्ये करतो. म्हणजे याचा अर्थ त्या एनर्जीच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या काय फिक्स आहेत. आपण लायमन सिरीज बघितली, बाल्मर सिरीज बघितली, पाचन सिरीज बघितली, या सगळ्या सिरीज बघत असताना आपण बघितलं की ती व्हॅल्यू जी आहे ती फिक्स आहे. सेकंड फर्स्ट ऑर्बिट साठी एनर्जी फिक्स आहे, सेकंड ऑर्बिट साठी फिक्स आहे. त्यामुळे सेकंड वरून फर्स्ट वर जात असताना जी hν बाहेर पडणार आहे ती पण काय आहे, फिक्स आहे. म्हणजेच याचा अर्थ एनर्जीच्या व्हॅल्यूज ज्या बाहेर पडतायत त्या व्हॅल्यूज काहीतरी त्याला अमाऊंट ठरलेली असणार आहे. ती कंटिन्युअस आपल्याला कुठली एनर्जी मिळू शकत नाही. पहिली जी एनर्जीची व्हॅल्यू असेल ती एनर्जीची व्हॅल्यू म्हणजे हा डिफरन्स झाला, सेकंड जी असेल ती एनर्जीची व्हॅल्यू म्हणजे हा डिफरन्स झाला, थर्ड जी असेल ती म्हणजे हा डिफरन्स झाला. तो डिफरन्स फिक्स आहे. ती कोणतीही कंटिन्यू अशी एखादी आपल्याला रॅन्डम अशी व्हॅल्यू मिळत नाही. तेवढी जी व्हॅल्यू असेल ती फिक्स असणार आहे. त्याची ज्यावेळेस आपण व्हॅल्यूज घेणार आहोत, स्पेक्ट्रा बघणार आहोत, त्यावेळेस तुम्हाला इथे एक व्हॅल्यू आलेली दिसेल म्हणजे एनर्जी रेडिएशन ऍब्सॉर्ब झालेली किंवा इमिट झालेली. दुसरा गॅप इथे दिसेल की जिथे एनर्जी ऍब्सॉर्ब किंवा इमिट झालेली आहे. तिसरा गॅप इथे कुठेतरी दिसेल, चौथा इथे कुठेतरी दिसेल, पाचवा इथे कुठेतरी दिसेल. पण असं कंटिन्युअस कोणत्याही एनर्जीच्या व्हॅल्यू तुम्हाला मध्ये आधी दिसणार नाहीत किंवा अशी सलग अशा एनर्जीच्या व्हॅल्यू सलग कंटिन्युअस व्हॅल्यूज मिळणार नाही. म्हणजे याने एक प्रकारे काय सांगितलं, कन्फर्मेशन दिलं की एनर्जीचं डिस्क्रीट नेचर जे असेल त्याचं कन्फर्मेशन दिले. कन्फर्मेशन ऑफ डिस्क्रीट और क्वांटाइज्ड नेचर ऑफ एनर्जी. आपण क्लासिकल मेकॅनिक्स मध्ये शिकलेलो आहोत की एनर्जीचे ज्या आहेत त्या ऍटम, आपण जर बघितले एखादी कोणती पण बॉडी घेतली किंवा सायकल घेतली तर त्या सायकलला स्पीड दिला तर तुम्ही त्यावरून कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू काढता, हाफ mv². ती व्हॅल्यू ज्यावेळेस तुम्ही काढणार आहात त्यावेळी तुमच्या बऱ्याच वेळेस असंही लक्षात आलं असेल की याची जसं जसं स्पीड तुम्ही इन्क्रीज करत जाणार आहे तशी तशी त्याची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होत जाणार आहे. म्हणजे सायकलचं ज्यावेळेस तुम्ही स्पीड इन्क्रीज करत जाता त्यावेळी त्याची एनर्जीची जी व्हॅल्यू असेल ती काय होत जाते, ते इन्क्रीज होत जाते. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला कंटिन्युअस इन्क्रीमेंट मिळते, म्हणजे एनर्जी जी आहे ती कंटिन्युअस दिसते. तसं इथे इलेक्ट्रॉनच्या बाबत ऍटॉमिक मॉडेलमध्ये घडत नाही. इलेक्ट्रॉनच्या बाबत काय घडतं की एनर्जीची व्हॅल्यू जी आहे ती सुरुवातीला जर -13.6 आणि जो गॅप असेल तेवढी जर मिळाली तो आपण बघितला अप्रॉक्सिमेटली 10 व्होल्ट असतो, तर दुसरा गॅप तुम्हाला 2 व्होल्टच्या दरम्यान मिळणार, तिसरा समथिंग काहीतरी व्हॅल्यू मिळणार. म्हणजे कंटिन्युअस तुम्हाला सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला त्या ठिकाणी ऍब्सॉर्ब झालेल्या किंवा इमिट झालेल्या दिसत नाहीत. पर्टिक्युलर व्हॅल्यूज फक्त दिसून येतात. त्याला क्वांटाइज्ड नेचर असं म्हटलं जातं किंवा डिस्क्रीट नेचर असं म्हटलं जातं. हे जे आहेत हे 4 स्ट्रेंथ पॉइंट आहेत बोहर्स मॉडेलचे. पहिलं आहे काय की त्यांनी साईज सांगितलेली आहे हायड्रोजन ॲटमची ती बरोबर आहे. त्यांनी जी व्हॅल्यू दिलेली आहे हायड्रोजन स्पेक्ट्राची जी सिरीज आहे एनर्जीच्या ज्या व्हॅल्यूज दिल्या त्या देखील करेक्ट ठरलेल्या आहेत. त्यानंतर ह्या मॉडेलमुळे आपल्याला आयनायझेशन पोटेन्शियल जे आहे ते हायड्रोजनचं आपण काढू शकतो. फर्स्ट ऑर्बिटचं असेल, सेकंड ऑर्बिटचं असेल, थर्ड ऑर्बिटचं असेल ते आपण काढू शकतो. आणि चौथं जे आहे ते काय आहे तर त्यांनी कन्फर्मेशन दिलेलं आहे की एनर्जीची जी व्हॅल्यू आहे ती क्वांटम मेकॅनिक्स मध्ये किंवा ज्यावेळेस आपण ॲटॉमिक लेवलला जातो त्यावेळेस त्या व्हॅल्यूज कशा असतात तर क्वांटाइज्ड असतात. यानंतर आपण त्याचे ड्रॉबॅक्स बघूया. ड्रॉबॅक्स काय आहेत. ओके, ड्रॉबॅक्स. तर बोहर्स मॉडेल मधला सगळ्यात पहिला जो ड्रॉबॅक आहे तर तो काय आहे की याने ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत एनर्जीच्या व्हॅल्यूज, त्या एनर्जीच्या व्हॅल्यूज जशाच्या तशा मॅच होत आहेत हायड्रोजन बरोबर. पण हायड्रोजन पेक्षा जर आपण वेगळे एलिमेंट घेतले ज्या एलिमेंटमध्ये न्यूक्लियस मधील प्रोटॉन नंबर वाढणार आहे म्हणजे न्यूक्लियर नंबर वाढणार आहे किंवा इलेक्ट्रॉनचा नंबर देखील इन्क्रीज होणार आहे. प्रोटॉनची संख्या वाढत जाते तशी तशी इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते, तुम्हाला माहिती आहे. म्हणजेच असे जे एलिमेंट्स आहेत ज्या एलिमेंटमध्ये ॲटॉमिक नंबर जास्त आहे 1 पेक्षा, त्या ॲटमसाठीच्या ज्या एनर्जीच्या व्हॅल्यूज आहेत त्या स्लाइटली व्हॅरी झालेल्या आहेत. त्या कशामुळे व्हॅरी झाल्यात हे बोहर सांगू शकले नाही. कारण बोहरसाठी फर्स्ट ऑर्बिट जे आहे त्याची व्हॅल्यू नेहमीच -13.6 येणार आहे. सेकंड ऑर्बिट जे आहे त्याची व्हॅल्यू नेहमीच -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी येणार आहे. पण जे हायर एलिमेंट्स आहेत त्या हायर एलिमेंटसाठी हा एक्सप्लेन करू शकला नाही की त्याच्या एनर्जीच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या वेगळ्या का आहेत. ओके, दिस मॉडेल couldn't explain the modification
कशाचं मॉडिफिकेशन झालेलं आहे? मॉडिफिकेशन इन कशामध्ये? तर मॉडिफिकेशन इन एनर्जी व्हॅल्यूज फॉर एलिमेंट्स having higher atomic number than hydrogen or than 1 म्हटलं तरी चालेल की हायड्रोजन मध्ये जो ॲटॉमिक नंबर आहे त्या ॲटॉमिक नंबर पेक्षा जे हायड्रोजन पेक्षा जे वेगळे जास्त ॲटॉमिक नंबर असणारे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटसाठी ज्या व्हॅल्यू थोड्याफार प्रमाणात मॉडिफाय होतात त्या का होतात हे या मॉडेलवरून आपण एक्सप्लेन करू शकत नाही. नंतर सेकंड ड्रॉबॅक काय आहे तर आपण बघितलं स्पेक्ट्रल लाईन ज्या आहेत त्या लायमन असेल, बार्मन असेल, पाचन असेल तर या स्पेक्ट्रल लाईनच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या तेवढ्या डिस्क्रीट नेचर मध्ये पहिली व्हॅल्यू ठरलेल्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण घेतलं तर एच बीटा लाईन घेऊयात आपण. एच बीटा लाईन काय सांगितलं होतं तुम्हाला की एच अल्फा लाईन जी असते ती असते थर्ड पासून सेकंड वर, म्हणजे एच बीटा काय असते तर फोर्थ पासून सेकंड वर. ओके, म्हणजे एच बीटा असेल तर फोर्थ ऑर्बिट मधून सेकंड ऑर्बिट मध्ये ज्यावेळी इलेक्ट्रॉन जम्प करतो त्यावेळेस आपल्याला काय दिसून येतं? एक स्पेक्ट्रल लाईन दिसून येते. पण ज्यावेळी इलेक्ट्रॉनचा त्या ॲटमचा आपण इमिशन स्पेक्ट्रा किंवा ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा घेतो तर त्यावेळेस ह्या अशा व्हॅल्यूज आपल्याला मिळतात. पण ही व्हॅल्यू मिळत असताना आपल्याला एखादी व्हॅल्यू अशीही मिळते एनर्जीची की ज्याच्या शेजारी एकदम जवळ काय असते तर दुसरी अजून एक लाईन आपल्याला दिसून येते त्याच कलरची. म्हणजे याचा अर्थ एनर्जी रेडिएशन काय आहे? रेडिएशनची व्हॅल्यू सेम आहे. ओके, येलो कलरची आहे तर म्हणजे ती सेमच आहे एनर्जीची व्हॅल्यू. दुसरी पण आपल्याला येलो कलरचीच दिसणार आहे पण एकदम जवळ दिसणार आहे त्याच्या. मग हे का आहे? हे स्पेक्ट्रल लाईनची जो नंबर आहे तो डबल का किंवा ट्रिपल का दिसून येतोय हे बोहरच्या मॉडेलवरून आपण एक्सप्लेन करू शकत नाही. म्हणजे सेकंड काय आहे की डबली नेचर ऑर मल्टिपल नेचर ऑफ मल्टिपल couldn't explain this model couldn't explain the multiple nature observed in some स्पेक्ट्रल लाईन्स. काही स्पेक्ट्रल लाईनच्या बाबत मल्टिपल नेचर का दिसून येतं हे तो एक्सप्लेन करू शकलेला आहे. याचे सिंपल एक्झाम्पल जाता जाता मी तुम्हाला सांगते की सोडियम जो आहे त्या सोडियम मध्ये आपल्याला एक स्पेक्ट्रल लाईन दिसून येते ती आहे 5890 नॅनोमीटर. ओके, म्हणजे ही त्याची वेव्हलेंथची व्हॅल्यू आहे. पण त्याच्याच जवळ जर तुम्ही सोडियम वेपर लॅम्प जो आहे त्याच्यापासून जे एनर्जीचे रेडिएशन बाहेर पडणार आहे तो जर स्पेक्ट्रा तुम्ही ऑब्झर्व केला तर तो स्पेक्ट्रा तुम्हाला दोन लाईन दाखवतोय 5890 नॅनोमीटरची आणि दुसरी 5896 नॅनोमीटरची. ओके, स्पेक्ट्रा म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलंय की समजा तुम्ही प्रिझम असेल तर प्रिझम पण ज्यावेळेस तुम्ही त्यामधून जाणारे लाईट ऑब्झर्व करता तर तुम्हाला लाईटचे वेगवेगळे कलर्स दिसतात. ते कलर्स म्हणजे काय आहे ऍक्च्युअली तर त्या एनर्जीच्या व्हॅल्यूज आहेत वेगवेगळ्या तिथल्या. ते फक्त कलरच्या फॉर्ममध्ये तुम्हाला दिसतंय पण त्या पर्टिक्युलर कलरशी रिलेटेड एक व्हॅल्यू आहे एनर्जीची ती तिथे तुम्हाला सेपरेशन दिसते. एक एनर्जी, सेकंड एनर्जी, थर्ड एनर्जी. हा म्हणजेच काय आहे तर स्पेक्ट्रा आहे. तसं सोडियम वेपर लॅम्पचं ज्यावेळेस तुम्ही इमिशन स्पेक्ट्रा बघता त्यावेळेस तुम्हाला अशा दोन लाईन दिसतात. ह्या दोन लाईन कशामुळे आहेत हे ह्या बोहर मॉडेलवरून आपण एक्सप्लेन करू शकत नाही. ओके, हा झाला सेकंड पॉईंट. नंतर थर्ड पॉईंट आहे यामधला की जर आपण एखादा ऍटम जो आहे तो इलेक्ट्रिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय? एका ठिकाणी नॉर्थ पोल, साऊथ पोल आणि त्या नॉर्थ आणि साऊथ पोल मध्ये काय करायचं आपल्याला तो ऍटम प्लेस करायचा. म्हणजे नॉर्थ आणि साऊथ पोल मध्ये जर आपण तो ऍटम प्लेस केला. आता नॉर्थ आणि साऊथ पोल कशी क्रिएट करायचे तर आता इलेक्ट्रोमॅग्नेट मिळतात त्या साहाय्याने तुम्ही तसे मॅग्नेट क्रिएट करू शकता किंवा एक दोन मॅग्नेट घेतले त्याचा नॉर्थ पोल या साईडला ठेवला आणि याचा साऊथ पोल या साईडला ठेवला आणि त्या दोन्हीच्या मध्ये स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय ठेवायचा? स्ट्रॉंग किंवा वीक मॅग्नेटिक फील्ड मध्ये तो ऍटम प्लेस करायचा. ओके, स्ट्रॉंग किंवा वीक त्याच्या बेसिसवर त्याचे वेगळे इफेक्ट आहेत ते तुम्हाला आता नाही येत या लेवलला.
पण ज्यावेळी त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ऍटम प्लेस केला जातो त्यावेळी काय आपल्याला दिसून येतं की ह्या ज्या एनर्जीच्या व्हॅल्यूज आहेत, आपल्याला ज्या ठिकाणी एक एक स्पेक्ट्रल लाईन दिसते, तर अशा काही स्पेक्ट्रल लाईनच्या बाबत मॅग्नेटिक फील्डमध्ये ऍटम ठेवल्यानंतर ती लाईन आपल्याला 2 किंवा 3 लाईन मध्ये स्प्लिट झालेली दिसून येते. म्हणजे काय हा एक्सप्लेन करू शकलेला नाही बोहर मॉडेल. काय एक्सप्लेन करू शकलेला नाही? कुडंट एक्सप्लेन दी स्प्लिटिंग ऑफ, कशाचं स्प्लिटिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स, स्प्लिटिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स. कशामुळे? स्प्लिटिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन व्हेन atom is placed in electric or magnetic field. इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्ड मध्ये ऍटम ठेवल्यानंतर जे स्प्लिटिंग होतं ते हा एक्सप्लेन करू शकले नाही. यामध्ये कुठेही त्याचा उल्लेख नाही किंवा आपण त्या एनर्जीच्या व्हॅल्यू ज्या मिळतात त्या स्पेसिफिक मिळतात, त्यामुळे आपण सांगू शकत नाही की कुठे नेमकी स्प्लिटिंग कशामुळे होते. ओके. आणि त्यानंतरचा फोर्थ जो ड्रॉबॅक आहे, मी आता तुम्हाला सांगितलं की सोडियमच्या बाबत आपल्याला 2 लाईन दिसून येणार आहेत, 5890 आणि 5896. पण काय होतं की ह्या ज्या 2 लाईन दिसणार आहेत त्या 2 लाईन ज्या आहेत ते त्याच्यापैकी एक लाईन जी आहे ती डार्क दिसणार आहे, एक लाईन एकदम फेंट दिसणार आहे. ओके. एक लाईन जी असेल ती एकदम डार्क दिसेल आणि दुसरी जी लाईन असेल ती एकदम फेंट दिसेल. कलर मध्ये डिफरन्स असणार आहे, एक एकदम डार्क येलो कलर दिसेल, एक फेंट येलो कलर दिसेल. तर हे कलरचा जो चेंज आहे तो कशामुळे आहे ते पण आपण ह्या मॉडेलच्या सहाय्याने, म्हणजे ती एनर्जीची व्हॅल्यू तर आहेच आहे, ती पर्टिक्युलर एनर्जीची व्हॅल्यू फिक्स आहे, पण त्या एनर्जीच्या व्हॅल्यू मध्ये ज्या अर्थी तिथे डार्क आहे इथे स्मॉल आहे, त्या अर्थी डार्क लाईन म्हणजे काय झालं की त्या ठिकाणी वारंवार त्याच रेडिएशनच्या व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत. मग ती डार्क कशामुळे आहे तर हे आपण या ठिकाणी या मॉडेलच्या सहाय्याने एक्सप्लेन करू शकत नाही. म्हणून आपण लिहितोय की हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे. कोणता? कुडंट एक्सप्लेन दी व्हेरिएशन ऑब्झर्व in color of splitted स्पेक्ट्रल लाईन. स्प्लिट झालेली जी स्पेक्ट्रल लाईन आहे या स्प्लिटेड स्पेक्ट्रल लाईनच्या कलर मध्ये जो डिफरन्स दिसून येतोय तो कशामुळे दिसून येतोय तो हा एक्सप्लेन करू शकलेला नाही. ओके. किंवा आपण त्यालाच असंही म्हणू शकतो की कलर मध्ये व्हेरिएशन जो झालेला आहे किंवा एक्सप्लेन दी व्हेरिएशन ऑब्झर्व इन इंटेन्सिटी ऑफ कलरच्या इंटेन्सिटी मध्ये, म्हणजे डार्क आणि त्याला आपण म्हणूया फेंट, ब्राईट आणि फेंट, हा जो डिफरन्स आहे तो कशामुळे झालेला आहे हे मॉडेल एक्सप्लेन करू शकलेलं नाही. आणि लास्ट ड्रॉबॅक जो आहे तो ड्रॉबॅक हा आहे की या मॉडेलच्या सहाय्याने आपण अजून एक गोष्ट एक्सप्लेन करू शकलो नाही, ती म्हणजे पहिला जो ऑर्बिट आहे त्या ऑर्बिटमध्ये 2च इलेक्ट्रॉन का घ्यायचे, सेकंड ऑर्बिट जो आहे त्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन का घ्यायचे, थर्ड ऑर्बिट म्हणजे पहिली के शेल म्हणतो आपण, के शेल मध्ये 2 का घ्यायचे, एल शेल मध्ये 8 का घ्यायचे, त्या 8चं परत काही सब डिस्ट्रीब्युशन आहे का, तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या बोहर मॉडेलच्या सहाय्याने आपण एक्सप्लेन करू शकलो नाही. आपण सांगितलं फर्स्ट ऑर्बिट आहे, सेकंड ऑर्बिट आहे, थर्ड ऑर्बिट मध्ये आहे, पण ऍक्च्युअली इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन किती आहे ते हे मॉडेल एक्सप्लेन करू शकलेलं नाही. फाईन. कुडंट एक्सप्लेन दी डिस्ट्रीब्युशन of electron cloud in an atom. त्या ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन क्लाउड असणार आहे, इलेक्ट्रॉनचा जो नंबर आहे, बंच आहे, तो इलेक्ट्रॉन कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट होतो हे मॉडेल एक्सप्लेन करू शकले. तो सांगू शकला, बोहर सांगू शकला की फर्स्ट ऑर्बिट मध्ये काही इलेक्ट्रॉन असतील, सेकंड मध्ये काही असतील, थर्ड मध्ये काही असतील, पण फर्स्ट मध्ये किती असतील, सेकंड मध्ये किती असतील, मग त्या सेकंड मध्ये काही सब वगैरे आहे का, असं काही असेल तर तो एक्सप्लेन करू शकला नाही. आणि म्हणून त्या कारणास्तव आपल्याला बोहर मॉडेलच्या नंतर हे जे मॉडेल आहे या मॉडेलमध्ये अजून काही मॉडिफिकेशन करण्याची गरज भासू लागली. ओके. आता या ठिकाणी जरी हे सगळे ड्रॉबॅक्स असले तरी एक लक्षात घ्या की सगळ्यात पहिला बोहर होता की ज्याने मॅथमॅटिकली एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की अँग्युलर मोमेंटमच्या व्हॅल्यू ज्या असतील त्या कशा बरोबर मॅच होणार आहेत, मग त्यावरून रेडियस किती येऊ शकते, प्रत्येक ऑर्बिटची रेडियस, प्रत्येक ऑर्बिटची एनर्जी, ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्यामध्ये थोडंफार व्हेरिएशन जरूर आहे,
ज्यावेळेस आपण ऍटॉमिक नंबर इन्क्रीज होत गेला त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात व्हेरिएशन दिसून आलं, परंतु त्या व्हॅल्यू जवळपास नेण्याचं काम कोणी केलेलं आहे तर बोहरने केलेलं आहे. म्हणून हे जे ॲटॉमिक मॉडेल आहे बोहरने सांगितलेलं, त्या ॲटॉमिक मॉडेलचा रिसर्च मध्ये खूप जास्त आपण म्हणूयात की वेटेज आहे किंवा त्याला खूप जास्त महत्व आहे. ओके, बोहर्स मॉडेल. त्याचं कारण काय आहे की हा पहिला सायंटिस्ट होता ज्याने इलेक्ट्रॉनिक आणि मॅथमॅटिकल व्हॅल्यूज जे आहेत त्याचं कंपॅरिझन केलेलं आहे मॉडेल सांगताना, ॲटॉमिक मॉडेल सांगताना. ठीक आहे, हा पार्ट इथे संपतोय.